नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर MPSC 1506। आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न पुढील प्रमाणे। प्रश्न 1, मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा। 1 उपमा अलंकार, 2 रूपक अलंकार, 3 श्लेष अलंकार, 4 यमक अलंकार। उत्तर आहे 1 उपमा अलंकार। मेघासम तो श्याम सावळा या वाक्यात उपमा अलंकार आहे। प्रश्न 2, पर्वत शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। 1 उंच, 2 हिमालय, 3 नीरज, 4 अचल। उत्तर आहे 3 नीरज। पर्वत शब्दाचा समानार्थी शब्द आहे नीरज। प्रश्न 3, गैरवाजवी हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास, 4 यापैकी नाही। उत्तर आहे 1 अव्ययभाव समास। गैरवाजवी हे शब्द अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे। प्रश्न 4, पदरमोड करणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगा। 1 नुकसान करून घेणे, 2 स्वतःचा पैसा खर्च करणे, 3 गरिबी येणे, 4 कंगाल होणे। उत्तर आहे 2 स्वतःचा पैसा खर्च करणे। पदरमोड करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे स्वतःचा पैसा खर्च करणे। प्रश्न 5, 2 शब्द जोडताना कोणते विराम चिन्ह वापरतात? 1 प्रश्नचिन्ह, 2 अर्धविराम, 3 स्वल्पविराम, 4 संयोग चिन्ह। उत्तर आहे 4 संयोग चिन्ह। 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात। प्रश्न 6, ठराविक प्रसिद्ध होणारे या शब्दात समूहाबद्दल एक शब्द सांगा। 1 पाक्षिक, 2 नियतकालिक, 3 दैनिक, 4 वार्षिक। उत्तर आहे 2 नियतकालिक। ठराविक प्रसिद्ध होणारे या शब्दात समूहाबद्दल एक शब्द आहे नियतकालिक। प्रश्न 7, केशवसूत या टोपण नावाने कोणत्या लेखकास ओळखले जाते? 1 शिवाजी सावंत, 2 वि. स. खांडेकर, 3 वि. वा. शिरवाडकर, 4 कृष्णाजी केशव दामले। उत्तर आहे 4 कृष्णाजी केशव दामले। केशवसूत या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांना ओळखले जाते। प्रश्न 8, आकाश या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा। 1 सूर्य, 2 चंद्र, 3 गगन, 4 अरण्य। उत्तर आहे 3 गगन। आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे गगन। प्रश्न 9, खालीलपैकी शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा। 1 वरात, 2 चंद्र, 3 वाघ, 4 अस्वल। उत्तर आहे 1 वरात। प्रश्न 10, ज्याला जिंकायचं आहे त्याने सराव करावा। ज्याला या सर्वनामाचा प्रकार ओळखा। 1 अनिश्चित, 2 संबंधी, 3 दर्शक, 4 पुरुषवाचक। उत्तर आहे 2 संबंधी। प्रश्न 11, प्रथम हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? 1 आवृत्तीवाचक, 2 संख्यावाचक, 3 क्रमवाचक, 4 यापैकी नाही। उत्तर आहे 3 क्रमवाचक। प्रथम हे क्रमवाचक प्रकारचे विशेषण आहे। प्रश्न 12, शेष या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा। 1 वासुकी, 2 जानकी, 3 हिरण्य, 4 हस्त। उत्तर आहे 1 वासुकी। शेष या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे वासुकी। प्रश्न 13, तोपर्यंत आम्ही तेथून निघालेले असो या वाक्याचा काळ ओळखा। 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 पूर्ण भविष्यकाळ, 4 रेती भूतकाळ। उत्तर आहे 3 पूर्ण भविष्यकाळ। तोपर्यंत आम्ही तेथून निघालेले असो हे वाक्य पूर्ण भविष्यकाळचं उदाहरण आहे। प्रश्न 14, यंदा फार मोठी जत्रा भरेल या वाक्याचा काळ ओळखा। 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ, 4 रीती भूतकाळ। उत्तर आहे 3 भविष्यकाळ। यंदा फार मोठी जत्रा भरेल हे वाक्य भविष्यकाळचं उदाहरण आहे। प्रश्न 15, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा। 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ, 4 रीती भूतकाळ। उत्तर आहे 1 वर्तमान काळ। पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वाक्य वर्तमान काळचं उदाहरण आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा
अनेक अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.